आम्ही आणि पिल्लू चाललो आता गावाला. तुला हाय कर बोल. आम्ही चाललो गावाला. नाही ना अरे बोल रे. तू कुठं चालला? मामाच गावाला. माहित नाही तुला? हा ए कुठं चालू तू? मामाच्या गावाला. आमचा मामा आलाय. त्याला लय आनंद झालाय मामा आला तर, है ना? फ्लॅट होता. झाली आमची बस सुरू आता. पिल्लू झाली ना आपली बस चालू आता. तू मामाच्या गावाला चालला तर आता तुला कसं वाटतंय? अरे सांग तर, तू सांग ना. अरे सांग तर. आता मी इथं बस स्टॉपला आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे पिल्लू बसलेला आहे खाली. त्याला थोडं असं वॉमिटिंग सारखं होत होतं, तर थोडंसं त्याला बसवलं आणि नंतर मग इथं जागा भेटली सीटवर, तिथं बसवली त्याला. आणि आता आम्ही गाडीची बघायची तयारी, म्हणजे वेट करत आहो की बस कधी येते. आता वाजत होते 6 सकाळी. घरून 4:30ला निघालेलो होतो आम्ही, पण आता गाडी कधी येते काय माहिती. आता 6 वाजलेले आहे, कधी लागते बघू. आणि आज ना आमची ते एवढी भरपूर परेशानी झालेली, कारण की तुम्हाला सांगते मी पुढं काय काय झालेलं आहे. तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. आणि इथं पिल्लूला लागलेली होती भूक, तर तिथं बस स्टॉपला आलेलो आहे आम्ही. आणि तिथे मी पिल्लूला थोडंफार काहीतरी खायला घेते, जेणेकरून त्याला बरं वाटेल. नाही तर पार त्याचं न घरी जायचं एवढी परेशानी होती. आज काय करतो काय माहिती तो, पण आज तुमच्यासोबत म्हटलं चला. आणि मला ना भरपूर दिवसापासून चाललं होतं की माहेरी जायचं, पण कारणानिमित्तानंच नाही तर मला तसे जायचंच नव्हतं लवकर. पण आता वडिलांची पण तब्येत बरी नव्हती. मागं त्यांचा फोन आला होता, तो बघितलाच तो व्हिडिओ. तर तुम्ही तो मागे वडिलांचा ॲक्सिडेंटचा व्हिडिओ बघितला असेल. ज्यांनी कोणी नाही बघितला त्यांनी चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर आता इथं बघू शकता आम्ही पिल्लूला पार्सल घेऊन दिलं. त्याला एक लस्सी घेतली आणि स्नॅक घेतले आणि आम्हाला ढोकळा घेतला खायला. तर आम्हाला ज्यावेळेस बस भेटेल आम्ही त्यावेळेस घेणार खायला, ठीक आहे. तर मला म्हणजे भरपूर दिवसापासून जायचं होतं. वडिलाचं होतं, फोनवर बोलून घेतलं होतं. पप्पा म्हणे नको येऊ म्हणे, आणि माझी थोडी परेशानी असल्यामुळे त्यांनी काही मला लवकर सांगितलं नाही. आता हे माझ्या वडिलाचं समजा ते चालूच आहे, पुढं होतंच त्यांना जास्त. तर त्याच्यानंतर मग मला माझ्या मामांचा फोन आला, म्हणे बाई घरी कोण पडलं. म्हटलं कोणी नाही, आई थोडीशी म्हणजे मुचकला. म्हटलं काय आता बरं आहे म्हटलं आईचा. मग मला एवढंच माहीत होतं, पण नेमकं माझी आजी पडली हे मला माहिती नव्हतं. मग आणि कसं ऐकायला आलं की माणसं थोडी तकतकच होते न जायची, की बघू कसं आहे काय नाही, कमी जास्त काय. तर हे सांगायचं होतं तुम्हाला की त्यासाठीच मग आम्ही जात होतो. तर आज होता 1 मे, तर 1 मेचं मार्कशीट वगैरे त्याची मी घेऊन आली स्कूलमधून. आणि आज स्कूलमधून मार्कशीट आणली आणि मग लगेच मला उपवास होता. त्या दिवशी गुरुवार होता. म्हटलं जेवण वगैरे बनवते. पिल्लूच्या पप्पाने कॉल वगैरे केलं, स्वयंपाक वगैरे केला सकाळी, त्यांचा टिफिन दिला. आणि नंतर मग मी माझी खिचडी बनवली. खिचडी बनवतच होती, तर तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला की तुझा भाऊ येत आहे आणि त्याला पाठवायचं आहे. मग म्हटलं, आणि तशी मग मी म्हटलं आता भाऊ येतच आहे तर मग मी त्याच्यासोबत जाते आणि जे काय आहे ते सर्व मी बनवून हे करते. म्हटलं आजीला भेटून येते म्हटलं. तर मग आम्ही तर चाललो होतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही तर इथे बसस्टँडवरती आलेलो आहे. आणि म्हणजे आधीच माझ्या आजीला ना चालायला थोडा प्रॉब्लेम होते,
प्रॉब्लेम म्हणजे थोडीशी चालते ना ती बसते ती म्हणते ना थोडा पाय दुखतात म्हणजे माझे मला आता जास्त पटापट चालता नाही येत जास्त वेळ थकून जाते म्हणून आणि मस्त लस्सी भी दो रुद्र बाळा किती भुक्क मार लागलं जास्त हे करता येत नाही थोडंसं जरी बसावं 5 ते 6 पाऊल टाकते तर याच्यासाठी आम्हाला बघू शकता. तर आता तुम्ही इथं बघू शकता फायनली आम्हाला बस भेटलेली आहे आणि तिथूनच आम्हाला थोडशाच अंतरावर जायचं होतं. हे काही तर इथंच खाली आम्ही ज्या पहिल्या बस स्टँडला उतरलो तर तिथं 6ला उतरलो तर आम्हाला 8:30ला गाडी लागली 2 ते 2.5 तास आमची तिसरी गाडी लागली आणि आता आम्ही डायरेक्ट ज्या ठिकाणी उतरू मी तिकडचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवाल. तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओमध्ये नक्की कनेक्ट राहत जा आणि आपले सर्व व्हिडिओ नक्की बघा. तर आता आम्हाला त्याला फायनली जी बस पाहिजे ती भेटलेली आहे आणि ज्याच्या आधी लवकर जर भेटले असते ना आज आम्ही खूप पुढे असतो पण आज काय करणार जाऊ द्या. तर आता आम्हाला जायला किती वेळ होतो तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. तुमच्यासोबत मी सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे आणि आता हे तुम्हाला व्हिडिओ कधी बघायला भेटतील रात के 2 बजे बस स्टँड छत्रपती संभाजीनगर जांभळा देतो संभाजीनगरला उतरले संभाजीनगर बस स्टँड. शिर्डी कसं जायचं आम्हाला सब लोक असे सोयले मामाला जातो का नाही काही इथंच थांबून जातो बस स्टँडवरती काय माहिती का रे बाळू कुणाल हां रोण्यासारखा फोटो बी आगे तुला